पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। बेलारूसच्या बॉर्डरवर रशिया आणि युक्रेनच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली असून या बैठकीत युद्ध थांबवण्याबाबत कोणताही तोडगा निघाला नाही। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन विशेष सत्र बोलवण्यासाठी मध्यरात्री बैठक पार पडली आणि या बैठकीच्या समर्थनार्थ 11 देशांनी मतदान केलं। रशियाने प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं असून भारत, चीन आणि यूएईने मतदानात भाग घेतला नाही। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं 11वं आपत्कालीन विशेष सत्र घेण्यात येणार आहे। रशिया युक्रेन युद्धावर 193 सदस्य मतदान करणार आहेत, तर भारतासह मोठे देश काय भूमिका घेतात याकडे जगाचं लक्ष लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीमध्ये युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यावर चर्चा झाली। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी संरक्षण मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत। अणुबॉम्ब हल्ल्यासाठी सैन्याने तयार राहण्याच्या सूचना पुतीन यांनी स्पेशल फोर्सला दिल्या। युक्रेनी नागरिकांचा मानवी ढाल म्हणून वापर करा असे आदेश पुतीन यांनी रशियन आर्मीला दिलेले आहेत। हल्ल्यापासून वाचण्यासाठी युक्रेनी नागरिकांना टँक आणि ट्रकमध्ये बसवा असेही आदेश त्यांनी दिलेत। युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये केमिकल हल्ल्याचा अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। रशिया कीव्हमध्ये केमिकल हल्ला करू शकते आणि त्यामुळे आपल्या घरात पाण्याने भरलेला कंटेनर ठेवा असे आदेश युक्रेन सरकारने नागरिकांना दिलेत। युक्रेनमधील कीव्हजवळील एका शहरात ऑइल डेपोवर हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामुळे ऑइल डेपोमध्ये आगीचा भडका उडालाय। युक्रेनमध्ये सॅटेलाइटने काढलेल्या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात रशियाची आर्मी दिसते। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी नाटोला धमकी दिलेली आहे। नाटोने रशियावर लावलेले निर्बंध अयोग्य असून नाटोने उकसवणारी वक्तव्य करू नये अशी धमकी पुतीन यांनी दिली। रशियाच्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीनंतर यूएनच्या अणुपरीक्षण समितीची बुधवारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीत युक्रेन आणि रशिया वादावर चर्चा होईल। रशियाने केलेल्या हल्ल्याविरोधात युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली आणि या हल्ल्याविरोधात युक्रेनने रशियाविरोधात खटला दाखल केलाय। युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। पोलंड आणि युक्रेन सीमेवर विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय। रशियाने हेलिकॉप्टरमधून खार्किव्हमध्ये मिसाईल हल्ला केल्याचा एक व्हिडिओ समोर येतो आणि एका युक्रेनी नागरिकाने मोबाईलमध्ये हल्ल्याची दृश्य कैद केली आहेत। युक्रेनच्या रस्त्यावर रशियन आणि युक्रेनी सैन्य आमने-सामने आलेले आहेत। यावेळी रशियाच्या सैनिकांनी युक्रेनवर गोळीबार आणि रॉकेट लॉन्चरने हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। रशियाकडून युक्रेनमधील बुचा शहरातील इमारतींवर बॉम्ब हल्ले करण्यात आलेले आहेत आणि बॉम्ब हल्ल्यानंतर इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडतानाचे व्हिडिओ समोर येत आहेत। युक्रेनच्या कीव्ह शहराजवळील इर्पेन शहरावर शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला आणि या भीषण स्फोटाचा व्हिडिओ समोर आलाय। अद्याप जीवितहानीची कोणतीही माहिती नाहीये। युक्रेनमधील पोलीस चौक्या रशियाच्या सैनिकांनी ताब्यात घेतल्या असून रशियन सैनिक शहरात गस्त घालतायत। रशियन सैन्याचा ताफा युक्रेनमधील कीव्ह शहराकडे जातानाचा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये हवाई अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। नागरिकांना बंकर, भुयारी मेट्रो स्थानकात आसरा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। पुतीन यांच्या धमकीनंतर युक्रेनच्या राजधानीत सायरन वाजवण्यात आलाय। युक्रेनमधून 3,68,000 नागरिकांचं स्थलांतर झालेलं आहे आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच इतक्या नागरिकांचं स्थलांतर झालंय। युरोपियन देशांकडून रशियाच्या विमानांवर बंदी घातली जाते। बेल्जियम, डेन्मार्क, आयर्लंडकडून विमानांवर आता बंदी घालण्यात आली आहे।
युक्रेनची राजधानी कियोमध्ये युद्धात मोठी जीवितहानी झाली। कियोमध्ये युद्धात एकूण 18 युक्रेनचे जवान, 9 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 106 जण जखमी झाले। रशियाकडून युक्रेनमधील ओडेशात एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। या एअर स्ट्राईकचा व्हिडिओ समोर आलाय। युक्रेनच्या खार्किव्हमध्ये 4000 विद्यार्थी अडकलेले आहेत आणि चारही बाजूने अडकलेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही कसं अडकलो आहोत हे मॅपवरून सांगितलंय। एक हॉस्टल में जो रहते हैं और जो फ्लैट में रहते हैं। युक्रेन आणि रशियामधील बैठकीआधीच बेलारूसने युक्रेनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। बेलारूसने युक्रेनवर केलेल्या मिसाईल हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। युक्रेनमध्ये शिरकाव करणारा रशियन हेलिकॉप्टर युक्रेनने पाडलेला आहे। मिसाईल हल्ला करून युक्रेनने रशियाचं हेलिकॉप्टर पाडलं। हेलिकॉप्टर पाडतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। युक्रेनने रशियाचा आणखी एक लढाऊ हेलिकॉप्टर नष्ट केलेला आहे। मिसाईलने हल्ला करत युक्रेनने आकाशातच रशियाचा हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केलं। युक्रेनकडून रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिले जात असून युक्रेनने रशियाचं हेलिकॉप्टर नष्ट केलं। युक्रेनने रशियाच्या Mi-24 हेलिकॉप्टरवर हल्ला करून ते नष्ट केलं। वाशीमधील आमलन प्रकाश व्यास नावाचा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकला होता आणि भारतात परतण्यासाठी तो रोमानिया बॉर्डरवर पोहोचलाय। मात्र या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्यानं त्यानं आपलं तसं पालकांना सांगितलंय। युक्रेनमधील युद्धात चेचनच्या स्पेशल फोर्सने आता उडी घेतलेली आहे। चेचन फोर्सचे सैनिक युक्रेनमध्ये दाखल झाले। युक्रेनमध्ये लष्करी कारवाईसाठी सशस्त्र दलाच्या Mi-28 हेलिकॉप्टरचा हल्ला करण्यासाठी घिरट्या घालताना दिसलेला आहे आणि खेर्सन प्रदेशात हे हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसतंय। रशियाला सडेतोड उत्तर देण्यासाठी युक्रेनचे नागरिक रस्त्यावर उतरलेत। युक्रेनमधील नागरिक रस्त्यावर पेट्रोल बॉम्ब तयार करतायत। युक्रेनकडूनही रशियावर जोरदार हल्ले सुरू असून अशाच एका ड्रोन हल्ल्याचा व्हिडिओ समोर आलाय। रशियन रणगाड्यांचा ताफा युक्रेनच्या ड्रोनने उडवलाय। पुतीन यांनी दिलेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमकीवर अमेरिकेने टीका केली। पुतीन यांनी अणुबॉम्ब हल्ल्यासाठी स्पेशल फोर्सला तयार राहण्याचं सांगून युद्ध अधिक चिघळवलंय असं अमेरिकेने म्हटलंय। रोमानियातील बुकारेस्टवरून 249 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीकडे रवाना झालं। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली। भारतीय दूतावासातून कुणीही फोनला उत्तर देत नसल्याने कियोमध्ये अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मुलीला अश्रू अनावर झालेले आहेत। आम्हाला काहीही करून भारतात घेऊन चला अशी मागणी तिने केली। प्लीज गवर्नमेंट, आप जो भी हो, जहाँ भी हो, प्लीज हमें आगे बचाओ या फिर आप प्लीज यहाँ पे बाय एयर कुछ भी भेजो। युक्रेनवरून आंध्र प्रदेशमध्ये परतलेल्या मुलीला तिच्या आईने विमानतळाबाहेर फुटपाथवर जेवू घातलं तर मुलगी युक्रेनमधून सुखरूप परत आल्याने आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं। युक्रेनमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची मागणी करतायत आणि त्यांनी मदतीचा व्हिडिओ शेअर केलाय। लोणावळ्यातील मेहक गुप्ताला युक्रेनमधून बाहेर पडण्यात यश आलं असून ती युक्रेन शेजारच्या माल्दोवा या देशात पोहोचलेली आहे अशी माहिती तिने तिच्या कुटुंबियांना दिली आहे। युक्रेनमधून आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा अशी विनंती मुरबाडमधील विद्यार्थी शुभम म्हाडसे यांनी केलेली आहे। TV9ला पाठवलेल्या व्हिडिओत त्याने आपल्या इथे बंकरमध्ये कसं राहावं लागतंय हे देखील दाखवलंय। युक्रेनमधील कीव शहरात जळगावचे डॉक्टर सौरभ पाटील अडकलेले आहेत तर त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे। अरे पण
काहीतरी बघणार, कोणाला तरी विनंती करणार, कुलूप तोडून टाकायचे खाण्यासाठी. आपण काय थोडीच करणार आहे. दौंड तालुक्याच्या केडगावातील तेजस मोहिते हा विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलाय. आमच्या मुलाला सुखरूप मायदेशी परत आणा अशी विनंती तेजसची आई डॉक्टर वंदना मोहिते यांनी सरकारला केली आहे. युक्रेनमध्ये सातारा जिल्ह्यातील शिक्षणासाठी गेलेले 12 विद्यार्थी अडकले अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांशी चर्चा केली. भारतीय विद्यार्थी कुठे अडकले याची माहिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. युक्रेनमधील भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने काही सूचना जारी केल्या. भारतीयांनी एकट्याने प्रवास न करता ग्रुपमध्ये ट्रेनच्या मार्गावरून प्रवास करण्याच्या सूचना दिल्या. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना रोमानिया आणि हंगेरी देशाच्या सीमा भागातून भारतात आणण्याचं काम सुरू आहे. लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना परत आणण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. रशियाविरोधातील युद्धासाठी नाटोने युक्रेनला मदत केलेली आहे. नाटोने युक्रेनला युद्धासाठी लागणाऱ्या शस्त्रांचा पुरवठा वाढवलाय. नाटोनं अँटी टँक आणि अँटी एअरक्राफ्टचा पुरवठा युक्रेनला केलाय. युक्रेनच्या समर्थनार्थ रशियातील नागरिकांनी आंदोलन केलं. रशियाने युक्रेन विरोधात सुरू असलेलं युद्ध थांबावं या मागणीसाठी हे आंदोलन झालं. युक्रेनच्या चेर्निहाइव शहरात रशिया आणि युक्रेन सैन्याच्या अनेक रणगाडे जळून खाक झालेले आहेत. एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात दोनही बाजूंच्या सैन्याचे रणगाडे उद्ध्वस्त झाले. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे युक्रेन सैन्याच्या रणगाड्यांचं आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय. रशियाच्या हल्ल्यात अनेक वाहनं जळून खाक झाली. रशिया सैनिकांकडून युक्रेनच्या सुपर मार्केटमध्ये लूट सुरू आहे. खाण्यापिण्याच्या साहित्यासह पैशांची लूट रशियन सैनिक करत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. युक्रेन रशिया युद्धाचा भारतावर परिणाम होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केलेलं आहे. युक्रेन रशिया युद्धामुळे येत्या काळात पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार असंही ते म्हणाले. सलग चौथ्या दिवशी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. शुक्रवारी सकाळपासून सुरू असलेली ही छापेमारी अजूनही सुरूच आहे. आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. तर या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आज भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेत उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. मात्र संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय आणि भरीव अंमलबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असं त्यांनी म्हटलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या एका वक्तव्याने आता नवीन वादाला तोंड फुटलंय. समर्थांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान काय असं विधान कोश्यारी यांनी केलंय. राज्यपालांच्या वक्तव्यावर मंत्री अशोक चव्हाणांनी सावध प्रतिक्रिया दिली. समर्थ रामदासांची एक वेगळी भूमिका होती. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं आराध्य दैवत आहेत. त्यामुळे यात काहीही नवी कॉन्ट्रोवर्सी करायची नाही असं त्यांनी म्हटलंय. मराठीसाठी काम करताना बाळासाहेबांवर संकुचित वादाची टीका झाली होती. मराठी करतात आणि यांची मुलं इंग्रजी शाळेत जातात अशी आमच्यावर टीकाही होती असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 100 कोटी रुपये खर्च करून मरीन ड्राईव्हमध्ये मराठी भाषा भवनाचा शुभारंभ करतोय अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोणी कोणाच्या आयुष्यात आणि घरात ढवळाढवळ करू नये, वाद निर्माण होतील अशा गोष्टी करू नये असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. मंत्री आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर शिवसेना बसणार असा पुनरुच्चार केलाय. 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय. आमदार नितेश राणेंनी मंत्री आदित्य ठाकरेंचा नारळ फोडतानाचा एक व्हिडिओ ट्विट करत खिल्ली उडवलेली आहे. साधा नारळ फुटता फुटेना पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचं स्वप्न काही सुटेना असा टोला त्यांनी लगावलाय. सदाभाऊ खोत यांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतोय असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावलाय.
संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी उद्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावात ग्रामपंचायती समोर उपोषण करण्यात येणार आहे. तसंच मागण्या मान्य होईपर्यंत मंत्र्यांना जिल्हा प्रवेश बंदी करण्याचा इशारा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिलाय. फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी करा अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा असल्याचं सांगितलंय. तसंच संभाजीराजेंच्या आंदोलनाला 2 मार्च रोजी भेट देणार असंही त्यांनी म्हटलंय. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आता रशिया युक्रेन युद्धाच्या गंभीर विषयावर देखील कविता केली. पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून परेशान आहे युक्रेन अशी कविता आठवलेंनी केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी संभाजीराजे यांच्या आंदोलनास पाठिंबा असल्याचं सांगत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने मराठा समाजावर अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. आज मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. 60 पैकी 38 जागांवरील आज मतदान पार पडेल. युक्रेनमधील मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही युद्धजन्य परिस्थितीत रस्त्यावर आलो. महाराष्ट्रातील मावळ्यांनो राज्यांसाठी बाहेर पडा अशी साथ त्यांनी घातली. भीक नको हक्कावा, भीक नको हक्कावा. दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात मालवणी पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल झालेला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. मी 1 रुपया जरी खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुणकर यांच्या घरासमोर हात कलम करेन असं वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलंय. कल्याण येथील गीता सभागृहामध्ये आगामी निवडणुकीच्या संदर्भात भूमिका घेण्यासाठी रिपाईच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी रिपाईच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळला होता. कोरोनाची 3री लाट आटोक्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. राज्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. राज्यात मास्क मुक्तीबाबत सध्या निर्णय झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला मास्क वापरावेच लागणार असं राजेश टोपेंनी म्हटलंय. दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याप्रकरणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत ऍक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 2 दिवसांच्या जळगाव दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी जैन उद्योग समूहाचे प्रमुख अशोक जैन यांच्याशी चर्चा केली आहे. वेस्ट इंडिज पाठोपाठ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही भारताने क्लीन स्वीप केलेला आहे. भारताने श्रीलंकेविरुद्धचा 3रा T20 सामना 6 विकेटने जिंकलाय. दिशा सालियान प्रकरणी मंत्री असलम शेख यांनी वादग्रस्त विधान केलंय. क्या दिशा क्या सालियान खत्म हो गई कहाणी असं असलम शेख यांनी म्हटलंय. विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. आपण आपल्या कामामधून जे बोलायचे ते लोकांपर्यंत पोहोचवतोय असा टोला शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना लगावलाय. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका अज्ञाताने साप सोडल्याची घटना घडली. विजेसाठी राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून शासकीय कार्यालयात साप सोडण्यात येत आहेत. नालासोपाराच्या फलाट क्रमांक 2 वर एका महिलेची छेड काढून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. मोहम्मद खान असं त्याचं नाव असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 40 लाखांची विदेशी दारू जप्त केली आणि या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय.